मित्रांनो या इकडे आता तुम्हाला सांगतो मी मायेची ममता कशी असते पहा तुम्हाला सांगतो मी. ह्या बाई कुत्री पहा आधीचं काल एक पिल्लू आहे ना चोरीला गेलं बरं का. हे आपल्या गुफ्यामधून ना कोणीतरी ना इथून एक पिल्लू आहे ना ते एकदम व्हाईट कलरचं एकदम डेंजर डॉग होता पहा. तो आहे ना चोरून आला मित्रांनो. ही कालपासून आरबळली. तर या माईनं काय केलं मित्रांनो माहिती आहे का, अक्षरशः आहे ना या पिल्ल्यांचं आहे ना म्हणजे अड्डानं चेंज केली. ह्या बा खोपात दुसरीकडे गेला. आता या बाई इकडे ते पळायला पाहिजे इकडे. इकडे बा आता ही यायला इकडे लपवावं लागली. म्हणजे एका दुसऱ्या अड्ड्यांमध्ये हिनं म्हणजे जागा स्थलांतरित केली. कारण इथून कोणी चोरून ना नेऊ तिची पिल्ली आता. तर तिनं ती जागा सोडून आता दुसरा खोपा तयार केला मित्र हो. तिचा इतका जीव आहे पिल्ल्यामध्ये. ते व्हाईट कलरचा डॉग होता पहा आपला एकदम खतरनाक. मित्रांनो किती किती छान बिल्ल किती गोजीराने. अरे काय खेळ राहिलं माहिती. कुठे गेलं वा 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 अरे वा डिडिंग. हा मित्रांनो किती प्रेम. कच्च्या काळ तेव्हा असं काय खेळ राहिलं ते. हा ती एक आणि ही तिची माय ना आरबळून गेली मित्रांनो कालपासून. हो एक असं तिच्यासारखंच पांढरं शिपीत पिल्लू होतं. अरे या माझ्या अंगावर काय खेळ राहिले. त्याला काय मैन त्याची मला ओळखतं वाटत. अरे मला ओळखतं काय का नाही. वा 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 काय सकाळी गेले गाडा डिडिंग. मित्रांनो या बा पाहिलं का मायची ममता. म्हणजे आता तिनं आता इकडे जागा चेंज केली पहा. इकडे दुसरं खोपा म्हणजे इकडे गुफा तयार केला तिनं. आणि आता इकडे तिच्या पिल्ल्याला सुरक्षित ती इकडे ठेवू राहिली. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे मित्र हो, माई बिगर म्हणजे कोणीच मोठे नाही मित्र. या एवढ्या अडचणी आता पिल्ल्याला घेऊन तिकडे गेली. अगोदर कुठं होती तुम्हाला माहिती आहे ना, ह्या इकडं कुठं आपल्या टपरीच्या मागे तर तिथं गुफ्यापाशी आपण तुम्हाला सांगतो गुफा. या गुफ्यामध्ये तिनं त्याला म्हणजे जागा केली. गुफा तिने एवढ्या मेहनत न खाणला. ते पिल्ले इथं खेळत कुदत होते त्या उशीवर उड्या मारत होते. हे गुफा आता बा आहे का या गुफ्यामध्ये होते. पण काल कोणतरी चोर आला आणि त्या चोरानं म्हणजे ते पिल्लू तिच्या देखताय ना चोरून घेऊन गेलं. त्याच्यामुळे आता तिनं तिकडे गेलं. आता तेव्हा ते पिल्लू इकडे आलं तर बरं मी तुम्हाला पळत एकदा दाखवतो. त्याला मला लळा पाडला काय काय माझ्या संग खेळायची त्याची इच्छा व्हायला लागली वाटतं मित्र. मी जसं खेळतो त्याच्या संग अरे यार पळायला गाड्या ती. वा आवाज ऐकला ती येईन बहुतेक ते. देऊ का आवाज मी. राणी त्या कुत्री मित्र होते तिचं नाव राणी ठेवू आपण राणी. तिच्या मायचं नाव जुली. तिच्या भावाचं नाव टायगर होतं. आणि जो पांढरा होता का तो होता व्हाईट टायगर आपला. पण त्याला चोरून घेऊन गेले चोर कोणतरी. आपण आता हिला लहानचं मोठं करू आणि हिचं नाव राणी ठेवू आपण. बरोबर कुठे गेली पण राणी आपली. आता मी जवळ जात नाही कारण काय माहिती आहे का लई चुका आठ आहे मित्र हो. कदाचित काही सुरपाडचं भेव आहे शूटिंगच्या चक्करमध्ये. तर मी तुम्हाला आता ते बाहेर कधी आले तर दाखवून. पण खरंच किती प्राण्याचं किती जीव असतं आपल्या म्हणजे आपल्या मायेपासून आपण विचार करतो. पण मित्रावर तितकंच प्रेम आहे ना प्राणी सुद्धा आहे ना त्याच्या लेकरावरती करते. मायेची ममता म्हणजे ही वेळीच असते मित्रावर. पाहिलं का किती अडचणीत लेकराला घेऊन आली इकडं. आता आणि इकडं राहू राहिली. आता तिनं सोडून दिली ती जागा नको म्हणते तिकडं. मग लेकरं सुरक्षित नाही म्हणते तिकडं. तर असं असतं. त्याच्यामुळं मित्रांनो मायेची ममता म्हणजे ही खूप वेळी असते. हिला चॅलेंज नसतं. ओके चला मग सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला आणि जय हिंद जय महाराष्ट्र.